सलमान सर मॅडम सोबत व्लॉग नाही घेऊ शकत पण सलमान सरांसोबत घेऊ शकते ना. हो. हां तर कसा वाटला मेकअप तुम्ही सांगा. अगदी खूपच छान मेकअप केला मॅडमने. आमच्या रिंकू मॅडमला पण मेकअप खूप आवडला, सगळ्या पब्लिकला पण आवडला आणि पर्सनली मला पण आवडला मेकअप. गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी चालली बूम घे बरारी. तर सेकंड टाइम विमान प्रवास करत आहे. पहिल्यांदाही खूप आनंद झालेला, आजही खूप आनंद होत आहे. तर आज मी कशी दिसते बघू, अशी पकड का एकदम नवीन शॉपिंग केली आहे सगळी जाण्यासाठी. तर ह्यावेळेस कोण ऍक्टर सोबत असणार आहे ते तुम्हाला बघायचंय, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आज आम्ही दोघे जण ऍक्टरला भेटणार आहेत. माझे मिस्टर पण योगिता चव्हाण यांना भेटणार आहेत. शाहू आगा मला बोलते प्लेन मध्ये एअर होस्टेसला काय बोलू नको, प्लेनच्या खिडकीच्या बाहेर हात काढू नको, धावायचं नाही प्लेन मध्ये. सांगून ठेवा धावू नको. हा हे लोक कोण येत नाही येत व्हिडिओ मध्ये, कारण एकांची पण आंघोळ नाही झाली, यांची पण नाही झाली, हिची पण नाही झाली. चला हो बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय हो बाय बोला. बाय. आवाज आला का. टेक केअर, काळजी घे, व्यवस्थित जा, व्यवस्थित ये. बाय 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 बाय. हॅपी जर्नी. थँक्यू. तर तुम्ही आता पाहू शकता माझ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर सुरुवातीलाच मी ओला केलेली आहे, ओला ऑटो केलेली आहे आणि छान असा मस्त बाहेर पाऊस सुरू आहे. आता मी मेट्रो पकडलेली आहे. आधी ट्रेनमध्ये बसली, ट्रेनमधनं मेट्रोचा हा प्रवास. आणि मेट्रो नंतर आणखी एक गमतीची गोष्ट अशी की विमानाचा प्रवास केलाय, मेट्रोचा प्रवास केलाय, पण आता मी आणखी एका मेट्रोचा प्रवास करते, तो भूमिगत मेट्रो 3. तुमच्यापैकी किती जणांना हा प्रवास माहिती असेल मला माहिती नाही, पण माझंही हे फर्स्ट टाइम होतं. म्हणजे जमिनीतून आतमध्ये, म्हणजे जवळजवळ 3 मजली इमारत असेल इतकं आत आपल्याला जायचं होतं. भुयारी मार्ग होता. असा हा प्रवास आहे मेट्रोचा. इतकं सुंदर, जसं काय आपण आउट ऑफ ट्रेनकडे बघून कळतंय का, वाटतंय का ही इथे ट्रेन आहे, जात आहे. बाहेर देशातल्या जशा ट्रेन असतात तशीच ही ट्रेन आपल्या मेट्रो सारखीच, पण थोडी मेट्रोपेक्षा आणखी सुंदर, आणखी स्टँडर्ड लुक असा तिचा होता. यामधून प्रवास करायला जितकीच मजा आली तितकंच वर चढताना कंटाळा का आलाय ते तुम्हाला मी सांगते. 3 माळे खाली जाणार म्हणून मज्जा आली होती. एक्सेलेटर बंद आहे, 3 माळे चढून आली आता. पण तुम्हाला सांगू, इतक्या लवकर मी एअरपोर्टवर पोचेन असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे आता मध्ये मला कोणतीच गाडी, ओला किंवा काही बुक करायला लागलं नाही. हा प्रवास खूप सोपा वाटला मला आणि खूप छानही वाटला. लगेच एअरपोर्टवर पोचणं म्हणजे भारीच. डायरेक्ट थेट एअरपोर्टवर ही ट्रेन थांबते. एअरपोर्टवर पोचल्यानंतर थोडं रेस्ट करावं, कारण की वेळेत पोचली होती. सो आता काही टेन्शन नव्हतं, दगदग होणार नव्हती. तर म्हटलं थोडं कॉफी घ्यावी आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी. एंट्री झाली माझी. 15 ऑगस्ट नुकतंच झालं होतं. सो इथे इतकं छान सुंदर सजावट होती ना. सो म्हटलं फोटो काढायचं आपण कसं मिस करणार. छान फोटो काढले इन्स्टावर पोस्ट करण्यासाठी. लास्ट टाइम चेकिंगला खूप प्रॉब्लेम झालेला, खूप उशीर झालेला मला, कारण की हेअर स्प्रे सोबत होता ना, त्याच्यामुळे एक तास गेला माझा. हेअर स्प्रे सोबत होता त्याच्यामुळे. यावेळेस काय नाही, 15 मिनिटामध्ये सगळं झालं चेकिंग. म्हणजे आता शिकली आहे ना मी, सोबत काय काय घ्यायचं, किती वेट असायला हवं ते सगळं. थोडं वेट होतं तेही मी डिवाइड केलं. आता प्लेनमध्ये बसण्याची वेळ झालेली आहे. सो बाहेर आलोय आम्ही.
प्लेनच्या जवळ. आता इथे बस येणार आहे, छान अशी AC बस येते आणि सगळ्यांना, कारण वॉकिंग डिस्टन्स थोडं लांब आहे, सो चालायची गरज नाही. मस्त बसमध्ये आपल्याला प्लेनपर्यंत सोडलं जातं. किती मज्जा येते ना प्लेनला समोरून पाहताना. आपण लहान असताना आकाशातनं उडताना विमान पाहिला की खालून त्याला टाटा बाय बाय करायचं, येताना खाऊ आणि ते आणि आत्ता असं प्लेनमध्ये प्रवास करायचा. असे समोर प्लेन उभे बघायचे. बस डेपोमध्ये जशा बस उभे असतात तसे इथे प्लेन उभे होते. गंमत ह्या गोष्टीची वाटते की आत्तापर्यंत एकदा तरी प्लेनमध्ये बसावं असं वाटायचं, पण देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा माझा सेकंड विमान प्रवास आहे. आता प्लेनमध्ये बसण्याची वेळ झाली, आपल्या सीटवर बसण्याची वेळ झाली. जाऊन सीट नंबर शोधलं आणि बसून घेतलं. लगेच पाठीमागून थोड्याच वेळात रिंकू मॅडम आल्या. रिंकू म्हणजेच आपली सैराटमधली आर्ची. ह्या मराठी कलाकारांसोबत मी प्रवास करणार होती. मॅडमला व्लॉग अलाउड नाही आहेत, त्यांना कोणत्याच व्लॉगमध्ये त्या नाही आहेत. तरी मी तुमच्या माहितीसाठी मी थोडंसं जसं आपल्या यूट्यूब चॅनलसाठी काही रूल्स आहेत तसे त्यांनाही काही रूल्स आहेत, सो त्यांनी ते फॉलो केलं. आणि मी माझा पुढचा प्रवास, प्लेनमधला व्ह्यू ते सगळं एन्जॉय केलं आणि प्लेनमधलं फूडसुद्धा. इथे कोकोनट वॉटर आलेलं आहे आणि गंमत अशी की रिंकू मॅडमने मला ते ओपन करून दिलं, कारण ते सील पॅक होतं आणि माझ्या नखाने ते ओपनच होत नव्हतं. सो मॅडमनी मला ओपन करून दिलं. मी तुम्हाला ओपन करून देऊ का म्हटलं द्या, आणि मला आतून खूप मजा आलेली. वा 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 असं. तर सगळंच गमतीशीर होतं. बाहेरचा व्ह्यू ही खूप पाहण्यासारखा होता आणि खूप मज्जा येत होती मला हा प्रवास एन्जॉय करताना. बरोबर 1.25 तासाने प्लेन गोवा एअरपोर्टवर लँड झालं. ते इथे येण्याचं सेकंड टाईम होतं, सो मला इतकं नवल नाही वाटलं, पण गोवा एअरपोर्ट छानच आहे. मॅडम पुढे चालत होत्या, त्यांच्या पाठोपाठ आम्ही चालत होतो. त्यानंतर आम्हाला गाड्या आल्या घेण्यासाठी, जिथे प्रोग्राम आहे तिथे सोडण्यासाठी. इथनं बाहेर पडलं ना की इतकं छान वाटतं. बघावं तिकडे सुंदरच. खरंच कोकण म्हणतात ना स्वर्ग आहे, तसं खरंच कोकण आहे. सगळीकडे ती ग्रीनरी, सगळीकडे ते लाल माती. मला हे खूप आवडतं इकडचं क्लायमेट बघायला. भूक लागली होती, सो एअरपोर्टवर हे चितळेचे चिरोटे आम्ही घेतले होते आणि ते गाडीमध्ये खाल्ले, कारण प्रवासाला बरोबर 1 तास लागणार होता आम्हाला पोहोचण्यासाठी. गेल्या वर्षीचा व्लॉग तुम्ही पाहिला नसेल तोही पहा आमचा, तोही खूप छान होता आणि हाही खूप सुंदर आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. हेच ड्रायव्हर दादा आम्हाला गेल्या वर्षी घ्यायला आले होते आणि यावर्षीही हेच ड्रायव्हर दादा घ्यायला आले. त्यांची ड्रायव्हिंग खूप छान होती. काही वेळातच आम्ही हॉटेलवर पोहोचलो. पोहोचल्यानंतर फ्रेश झालो. त्यानंतर आम्हाला लगेच तिथे जेवण आलं. जवळजवळ 4:45-5 झाले असतील. 5 वाजता आमचं जेवण करून झालं. सोबतच आम्ही जेवण केलं. तर असं आमचं जेवण झालेलं आहे. आता सगळी गेल्यात म्हणजे लोकेशन बघायला गेल्यात. मॅडमला जायचं आहे ना, रिंकू मॅडमला स्टेजवर, ते लोकेशन बघायला गेल्यात. तर मी ना इथे चहा प्यायला आली आहे. हॉटेलच्या समोर एक टी स्टॉल आहे छान. तर इथे ना नेम प्लेट वाचून मला हसायला आलं, तर वाटलं तुम्हाला शेअर करावं. बरंच प्लेट छान लावते. दादा नेमप्लेट भारी लावल्यात हा. चहा पिऊन फ्रेश होईल तेव्हा होईल, पण नेमप्लेट बघून फ्रेश झाली, हसायला आले. चहा घेऊन हॉटेलमध्ये जात असताना रोडवर गर्दी बघायला मिळाली. म्हटलं कशाची गर्दी आहे, सो थोडं पुढे जाऊन पाहिलं तर इथे दहीहंडी पथक हंडी फोडताना दिसलं. म्हटलं कोकणातली हंडी फोडताना समोरून बघायला मज्जा येईल. खरंच छान हंडी होती. काही असे काही उंच थर लावले नव्हते, उगाच जीवाशी खेळ नव्हता. साधी सरळ अशी छान हंडी होती. म्हणजेच काय 3 ते 4 थरांची हंडी. कोकणात येऊन दहीहंडी पाहिली. हे गाईज
9:41 झालेले आहेत आणि मी इथे आता तुम्हाला दिसत आहे मॅडमला रेडी करून मी गाडीमध्ये बसलेली आहे. कारण की ना आता मॅडमला रूमच्या बाहेर ना एकामागे एक अशी पब्लिक आता येत आहे. सो मॅडमला इथनं पटकन काढायची आहे. मला सरांनी सांगितलं तुम्ही मॅडम जाऊन पटकन गाडीत बस, आपल्याला लगेच इथनं पळायचं आहे. कारण असं वाटतं आरची आली एवढी मोठी सेलिब्रिटी. तर सगळे बरेच जण म्हणजे असे आत्तापर्यंत तरी 10 जण माझ्या समोर आलेत. तर आम्ही इथनं लवकर पळतोय. आता मी खूप जास्त हॅप्पी आहे ह्यासाठी की एवढी मोठी ॲक्टर आणि म्हणजे आधी मला वाटलं मॅडमला खूप ॲटिट्यूड आहे. मी त्यांना बोलली पण मला वाटलं आधी तुम्हाला खूप ॲटिट्यूड आहे पण तुम्ही खरंच खूप साधे आहेत. तर मॅडम मला बोलल्या की ते सैराटमुळे मला सगळ्यांना असं वाटतं की हिला ॲटिट्यूड आहे, या गावचं आहे असं. तर असं काही नाही आहे, मी आपली नॉर्मल आहे असं. तर मला त्यांच्यासोबत बोलून बरं वाटलं, मला त्यांचा मेकअप करून बरं वाटलं. आणि मेन म्हणजे त्यांच्या मम्मीला त्यांनी व्हिडिओ कॉल केला मी कशी दिसते, तर मम्मीनी सांगितलं खूप छान आणि खूप सुंदर मेकअप केलाय. तर त्यांची मम्मी पण त्यांनी लगेच कॅमेरा माझ्याकडे आणला की ह्यांनी मला रेडी केलंय. तर त्या मला बोलल्या की हां खूप सुंदर मेकअप केला. मी म्हटलं थँक्यू. फक्त दहीहंडी सेलिब्रेशन आपल्याला बघायचं आहे, सो कंटिन्यू करा. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा. थँक्यू. रिंकू एकच सगळ्यांसाठी मालवणी संभाषण व्हावं, एक मालवणी भाषा त्यांच्यासाठी. अय्यो एवढ्या भाषा चालतात. मलाही स्टेजवरती बोलवण्यात आलं कित्येक वेळा, पण मी काही स्टेजवरती गेली नाही. मला खूप ऑड वाटत होतं. मी आपली गाडीत बसून हंडी एन्जॉय करत होती, मॅडमला बघत होती, सगळी पब्लिक बघत होती. आणि स्टेजवरती गेली असती तर मला माझा छान सुंदर ब्लॉग शूट करता आला नसता, जो की तो मला आता तुम्हाला शेअर करता येतो. जसं तिथं आतमध्ये एंट्री केलं मॅडम तर स्टेजवर होत्या, पण सगळी बघत होती. त्यांना काय वाटलं की आणखी कोणी सेलिब्रिटी आले असेल असं त्यांना वाटलं. सगळी माझ्याकडे बघत होती. काहींच्या लक्षात आलं असेल की ह्या मॅडमच्या सोबत असतील, मॅडमची कोणतरी असिस्टंट वगैरे असेल, असं काहीतरी त्यांना वाटलं असेल. चारी बाजूनी पब्लिक जमा झाली होती. आरची येणार आहे म्हणून पब्लिकने खूप गर्दी घातली होती. मॅडमची गाडी स्टेजजवळ होतीच आणि लगेच पाठीमागे आमची गाडी होती. खूप साधी माणसं होती. मला सुद्धा सगळी स्माईल करत होती, हाय करत होती, बाय करत होती. पब्लिकमधनं बाहेर पडल्यानंतर अर्ध्या तासावरच हॉटेल होतं. हॉटेलवर आम्ही पोहोचलो. हॉटेल दुसरीकडे घेण्यात आलं कारण आधीचं हॉटेल होतं ते मॅडमला आणि आमच्या टीमला काही आवडलं नव्हतं. सो आम्हाला दुसऱ्या हॉटेलची व्यवस्था करण्यात आली. हे हॉटेल खूप सुंदर होतं. मॅडमने मेकअप खूप भारी केला. खरंच छान केला ना मॅडमचा मेकअप, पण सुंदर दिसत होत्या ना स्टेजवर. हो. जेवायला आलोय. मॅडमला वरती जेवण गेलंय आणि आम्ही ते आता एकत्र जेवण करणार. तर सलमान सर मॅडम सोबत व्लॉग नाही घेऊ शकत, पण सलमान सरांसोबत घेऊ शकते ना. हो. हां, तर कसा वाटला मेकअप तुम्ही सांगा. अगदी खूपच छान मेकअप केला मॅडमने. आमच्या रिंकू मॅडमला पण मेकअप खूप आवडला, सगळ्या पब्लिकला पण आवडला आणि पर्सनली मला पण आवडला मेकअप. थँक्यू. खरंच नाही का मेकअप म्हटलं की फोटो काढायला. हां हां, कारण मेकअप तुम्ही 1.5-2 वर्ष झाले फोटो घेतला नाही त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत. मी आणि
आणि नेमकं आत्ताच्या बर्थडेला काय झालं, फोटो टाकायचा होता. 2 वर्ष झालं तोच फोटो टाकत होते. आता नवीन फोटो मिळाला त्यांना पण. म्हणलं एक फोटो. सगळ्यांना असं वाटतं छान छान रूम छान आहे, पण खूप दगदग, सकाळपासून धावपळ, प्रवास आणि मेकअप. आत्ता आम्ही 12 वाजता आमचं जेवण झालं आहे. मी रूम काय ओपन नाही केलं आहे, नीट बघितलं नव्हतं. सकाळी समजेल इथे व्ह्यू छान आहे. सकाळी तुम्हाला मी दाखवते. छान बाल्कनी आहे. आता अंधार आहे. मला काय अशी निवांत अशी झोप काय येणार नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते मी फ्रेश होते आता. मला ना खूप मज्जा आली आहे, कारण की मेकअप मॅडमला आवडला आहे. मेकअप मॅडमला आवडला आहे आणि त्याच्यामुळे मी खुश आहे. आता मी पटकन आवरते. व्हिडिओ कंटिन्यू करा. हे गाईज, तर आत्ता 12:57 झाले आहेत. तुम्ही पाहिलात मी चेंज केला आहे आणि मस्त रूम आहे, भारी रूम आहे. पण पोरींची आठवण येते, लेकींची आठवण येते मला माझ्या. अशी टाकून राहत नाही ना असं मी त्यांना. कामास्तव पण खूप कमी राहिलेली, तर त्यांची आठवण येते. पण आजचा माझा दिवस खूप छान गेला आहे. सेलिब्रिटीसोबत प्रवास, म्हणजे आम्ही सोबत गप्पा मारल्यात आणि मेकअप केला आहे त्यांचा. ॲक्च्युली त्या मेकअप करताना घाबरतच होत्या की मॅडम मला हे प्रोडक्ट नको, ते प्रोडक्ट नको. म्हणजे त्यांची स्किनची काळजी घेतातच. आता मला तो अनुभव आला आहेच. मी त्यांना पटवून दिलं की मॅडम मी पण आता मला अनुभव आला आहे मेकअपचा आणि प्रोडक्ट्स तर आमचे चांगलेच असतात, तर तुम्ही काळजी करू नका, बिंदास करा. सेलिब्रिटींचं मेकअप कसं करायचं तोही मला आता अनुभव आला आहे आणि आमचे मेकअपही वेगळे असतात, ते थोडे हेवी असतात. पण लाईट मेकअप कसं करायचा तो मला अनुभव छान आलेला आहे. सो तुम्ही काळजी करू नका, मी छान मेकअप करून देते. तर एवढा छान स्वभाव ना, खरंच खूप छान. एवढं त्यांनी मला सपोर्ट केलं ना, ठीक आहे चालेल. प्रोडक्ट बघितले, मॅकचे वगैरे होते, हुडाचे वगैरे होते आणि ॲग्री झाल्या मॅडम. आणि मी त्यांचा छान लाईट बेस केला. आधी मला म्हणाल्या तुमचा जसा मेकअप आहे ना तसाच लाईट मेकअप पाहिजे मला, अजिबात मला जास्त मेकअप आवडत नाही. आणि खरंच त्या खूप सिम्पल आहेत. तर असा मस्त छान मेकअप केला मी त्यांचा, असा न्यूड मेकअप केला लाईट. तर त्यांची मम्मी माझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलली की खूप सुंदर मेकअप केला, आम्हाला आवडला. तर त्यांना म्हटलं थँक्यू. म्हणजे रिंकूसोबत रिंकूच्या मम्मीचंही बोलणं झालं. ॲक्च्युली त्या टीचर आहेत, हरकत नाही. मला ना असं खोटं किंवा चोरू म्हणजे काहीतरी आपलं आमचं लावून उगाच स्वतःची तारीफ करणं हा घाणेरडा स्वभाव माझा अजिबात नाही आहे. तर मला जे माझ्यासोबत घडले ते मी रिअल घडले ते मी तुम्हाला शेअर करते आणि सांगते. तर मी खूप खुश आहे. ते रिंकू मॅडमची मॅडमकडनं तारीफ, त्यांच्या मम्मीकडनं तारीफ, त्यांच्या बॉडीगार्डकडून तारीफ, तर अशी सगळी तारीफ छान झाली. तर मला खूप आवडलं. म्हणजे लिफ्टमध्ये पण आम्ही आल्यावर इव्हेंटवरनं आल्यावर त्यांना मी म्हणाली मॅडम छान दिसता, अजून बेस्ट तसंच आहे मी केलेला बघा. तर त्या पण लिफ्टमध्ये घेतात. खरंच छान मला आवडलं. आणि त्यांच्या बॉडीगार्डला पण आवडलं आहे पर्सनली. ते म्हणतात 2 वर्ष मॅडमसोबत मी फोटो नव्हता घेतला, आज मला मॅडम इतक्या छान सुंदर रेडी दिसलं, सिम्पल आणि बेस्ट. तर मी आज एक फोटो घेतला. म्हणजे ह्या बड्डेला मी नवीन
म्हणजे नवीन फोटोसोबत मॅडमच्या सोबत असेल. तर असं तर आता खूप लेट झालं आहे, जेवण झालं आहे, सगळी खाली फिरायला गेली. तुम्हाला माहिती आहे मी फ्रेश व्हायला आणि मी फ्रेश झाली आणि मी आता झोपून घेते. बाकी लोक पण त्यांची ती झोपायला गेल्यात. मॅडम त्यांच्या रूममध्ये झोपल्यात. सकाळची लवकरची फ्लाईट आहे, सो लवकर उठायचं आहे. हा हॉटेल एक नंबर हॉटेल आहे, इतका सुंदर हॉटेल आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू मी तर तुम्हाला सकाळी दाखवेन. सॉरी, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघायचा आहे. तर आत्तासाठी बाय बाय. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. पण बेल आयकॉनची बेल वाजवली नसेल तर जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, कारण खूप असे छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहेत. सो बेल आयकॉनची बेल वाजवा आणि पुन्हा एकदा मनापासून आभार आणि बाय. थँक्स फॉर वॉचिंग.